बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। जालन्यात बिबट्याची हत्या करणाऱ्या 3 आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून आरोपींच्या शोधासाठी वन विभागाची 2 पथके रवाना झाली आहेत। जालन्यातील अंबड तालुक्यातील भालगाव रोडवरील पुलाखाली मृतावस्थेत एक बिबट्या आढळून आला होता। अंबड भालगाव येथील ग्रामस्थांनी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची माहिती वन विभागाला दिली होती। त्या माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला होता। 3 जणांवर वन्यजीव कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बिबट्याची हत्या करणारे 3 आरोपी निष्पन्न झाले आहेत। काल 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता गुप्त माहितीनुसार बातमी मिळाली की अंबड भालगाव रोडवरती एका पुलाखाली मृत बिबट वन्य प्राण्याचे शव पडलेले आहे। त्या अनुसरून घटनास्थळी जाऊन आम्ही पाहणी केली व पंचनामा नोंदवला। मृत प्राणी हा बिबट असल्याची खात्री पटल्यानंतर आम्ही पशुधन विकास अधिकारी यांना बोलवण्यात आलं। त्यांना बोलवल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केलं। शवविच्छेदन केल्यानंतर मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करून नायब तहसीलदार साहेबांसमक्ष त्याच्यावर त्याचा अंत्यविधी केला। पुढील अंत्यविधी केल्यानंतर आता पुढील चौकशी चालू आहे। काही संशयित आरोपी यांची व्हिडिओवरून त्यांचे फोटो आणि व्हिडिओवरून आमची खात्री पटलेली आहे। त्यांचा तपास चालू आहे। सदरचा तपास करण्यासाठी वन विभागाने 2 पथकं तयार केलेली आहेत। तसेच पोलिसांना ही माहिती देऊन पोलिसांची मदत आम्ही घेत आहे। लवकरात लवकर वन विभाग व पोलीस यांच्या संयुक्त मदतीने आरोपींना जेरबंद करण्यात येईल। तसेच वन विभागाचे सायबर सेल मार्फत आरोपींचं लोकेशन ठिकाण हेही शोधण्यास कार्यवाही चालू आहे व आरोपींचा तपास सुरू आहे। लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करण्यात येईल। त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये शिकार करणे, प्राण्याची तस्करी करणे, अवैध वाहतूक करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। किती जणांवर गुन्हा दाखल केला? सध्याला संशयित आरोपी 3 आहेत ज्यांची ओळख आम्हाला पटलेली आहे। इतरही व्हिडिओमधले सर्व आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल। मला सांगा, ही जे शव आढळलेले आहे 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतो, त्याला मारत असलं तोच बिबट आहे मारलेला। जो व्हिडिओमध्ये आहे तोच बिबट मृत अवस्थेत आढळलेला आहे आणि त्या अनुसरूनच संशयित आरोपीचा तपास चालू आहे। विजय कुमार दौंड, वन परिक्षेत्र अधिकारी, जालना। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।